हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. हसत राहा, खेळत राहा आणि आपले ब्लॉग बघत राहा. तर आज आहे मुलांना सुट्टी. मुलांच्या डिमांडवर आज मी बनवत आहे त्यांच्यासाठी पुरी भाजी. खूप दिवस झाले होते त्यांनी काही चमचमीत खाल्लं नव्हतं, म्हणून त्यांच्यासाठी आज मी बनवत आहे पुरी भाजी. आज सकाळीच उठले आणि पुरी भाजी करायला घेतली, कारण जास्त उशीर झाला तर मग जेवणाचाच वेळ होऊन जाते, म्हणून मी लगेच पुरी भाजी करायला सुरुवात केली. माझ्या मुलांना, दोन्ही मुलांना पुरी भाजी खूप आवडते. ते नेहमी करून मागतात, पण मी काही त्यांना करून देत नाही, कारण सकाळची स्कूल असल्यामुळे हे काही पॉसिबल नाही आहे. म्हणून आज सुट्टीचं कारणही आहे, म्हणून त्यांना करून देत आहे पुरी भाजी. दोन्ही भावाने पुरी भाजी खूप आनंदाने आवडीने खाली आणि कमेंट पण दिली कशी झाली म्हणून विचारलं तर. आज माझ्या जाऊबाईंना गाजराचा हलवा खायची आवड आली, तर ती म्हणाली की ताई मला गाजराचा हलवा तुमच्या हातचा खायचा आहे. तर मी म्हटलं तुझ्यासाठी काय पण, चला मग बनवूया आज गाजराचा हलवा. सर्वात पहिले मी धुवून घेतले गाजर पहिलेच मी स्वच्छ करून घेतले. त्यानंतर मी घेतले त्यांना किसायला. त्यानंतर गाजराला चांगलं किसून घेतले. 2 किलो गाजर असल्याने माझे किसून किसून हात दुखून गेले, पण म्हटलं करायचं आहे तर करायचं आहे, तुझ्या आवडीसाठी काही पण करायचं आहे, म्हणून मी सगळे गाजर किसून घेतले. माझ्या बोलण्यात काही मागे पुढे होत असेल तर मला माफ करा, कारण आजच मला एक कमेंट आली की ताई तुम्ही विदर्भाच्या होय का म्हणून. तर मी म्हटलं हो, तुम्हाला कसं माहीत झालं? तर ते म्हणाले की तुमच्या बोलण्यावरून समजलं. तर हो, मी विदर्भाची आहे. माणूस हा चुकाचा पुतळाच असतो. त्याच्या हातून कधी ना कधी चुका होतच असतात, पण चुकामधूनच काहीतरी नवीन नवीन शिकायचं असते. म्हणून ह्याच मी एका वाक्यावर आपलं यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे, कारण माझ्याकडूनही चुका होत राहणार, पण चुकत आहे म्हणून ते काम सोडून द्यायचं नसते, त्याला कंटिन्यू करायचं असते, कारण कोणतंही काम हे सातत्याने केलं की पूर्ण होतेच. ह्याच मी एका वाक्यावर आपलं यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं आणि मी ते करत आहे. मला आज बरंही नव्हतं, तरी पण मी व्लॉग शूट केला, कारण कालपासून मला अजिबात बरं नाही. या दगदगीने मला माहीत नाही कशाने होत आहे, पण माझी तब्येत थोडी बरी नाही, तरी पण मी आपले काम व्यवस्थित करत आहे. इथे कढई तापवायला ठेवली आहे, त्याच्यात थोडं तूप ॲड केलं आहे. तूप मला आवडत नाही, तुपाचे मी कोणतेच पदार्थ खात नाही, पण गाजराच्या हलव्याला तूप आवश्यक आहे म्हणून मी त्याच्यात टाकले तूप. खूप सोपी पद्धत आहे, तेवढं काहीच नाही आहे. ते यूट्यूबमध्ये खूप दाखवतात असं तसं करा, पण तेवढं काहीच नाही, कारण त्याची ॲक्च्युअल टेस्ट निघूनच जाते. म्हणून कोणती पद्धती सिंपल पद्धतीने कोणती रेसिपी केली तर त्याची ॲक्च्युअल टेस्ट येते, म्हणून मी जास्त कधीच त्याच्यात काही करत नाही. जे आहे ते आपल्या साध्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करते, कारण मला ॲक्च्युअल टेस्ट खूप आवडते. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकला मी गाजराचा जे किसलेलं गाजर, त्याला चांगलं खालून वरून परतून घेतलं आहे, म्हणजे त्याला चांगले वाफ दिली आहे. त्याची क्वांटिटीच कमी होऊन गेली वाफ देऊन. गाजराचा हलवा म्हणजे खूप त्याला हलवत राहावं लागते, म्हणूनच त्याचा गाजराचा हलवा नाव ठेवलं असेल असं मला वाटते. गाजराची थोडी क्वांटिटी कमी झाली, म्हणजे थोडं शिजल्यासारखं वाटलं तेव्हा मी त्याच्यात टाकली साखर. साखर आपली मी चवीनुसार टाकत आहे, कारण एकदम गोड होईल म्हणून मी पहिले थोडी साखर टाकली. त्यानंतर मला वाटलं की थोडी कमी झाली, त्याच्यानंतर मी पुन्हा त्याच्यात ॲड करेल, म्हणून मी साखर नेहमी मी टेस्ट करूनच टाकते, एकदम नाही टाकत, कारण एकदम गोड झाल्यानंतर ते खावंसं वाटत नाही, म्हणून मी टेस्ट करूनच कोणती वस्तू टाकत असते. साखर टाकल्यानंतर मस्त कलर आला आहे. थोडा मगाशी लाईट होता, आता डार्क कलर आलेला आहे गाजराच्या हलव्याला. आता झाला आहे आपला गाजराचा हलवा. त्यानंतर टाकली मी विलायची, याला मी बारीक करून टाकली, कारण विलायचीने चांगला फ्रेग्रन्स येतो आणि टेस्ट पण वाढते. याच्यात टाकली मी विलायची. पहा किती सुंदर झाला आहे गाजराचा हलवा, त्याचबरोबर टेस्टी पण झाला होता. गाजराचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने केला, म्हणून जास्त काही वेळ लागला नाही. अगदी मी कमीत कमी 10 ते 15 मिनटात माझा गाजराचा हलवा रेडी झाला.
म्हणून मी म्हटलं की मी कधी जास्त त्याच्यामध्ये काही करत नाही, सिंपल पद्धतीनेच कोणती रेसिपी करत असते. त्यानंतर मी केली प्लेटिंग केलं ते छान दिसते, म्हणून प्लेटिंग हे महत्त्वाचे आहे. म्हणून त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडं काजू किशमिश टाकलं आहे प्लेटिंगसाठी. गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चिरागने आज मला त्याच्या हाताने बनवलेलं गिफ्ट दिलं आहे. म्हणजे त्याने काहीतरी क्रिएटिव्हिटी केली आहे, ते ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला दिसेलच, समजेलच, ते नक्की पहा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, धन्यवाद.